हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल असं एकदम मस्त असं मलाईदार श्रीखंड झटपट असं कसं बनवायचं ते पाहणार आहे। हे आपण घरीच इथे दही घरच्याच दह्यापासून झटपट असं चक्का तयार करून झटपट श्रीखंड बनवलेला आहे। तुम्ही या गुढीपाडव्याला या पद्धतीचं झटपट बनणारं श्रीखंड नक्की बनवून बघा। झटपट बनतं तेवढंच चवीला मस्त मलाईदार श्रीखंड बनतं। तर पण या गुढीपाडव्याला या पद्धतीचे श्रीखंड बनवून बघा, तुमचं पण छान होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी इथे 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे। हे घरचं दही बघा किती मस्त घट्ट लागलेलं आहे। सुरीने कापता येईल असं आपलं दही लागलेलं आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त झालेलं आहे दही। मी तुम्हाला दाखवते, एकदम घट्टसर आणि छान लागलेलं आहे बघा। घरच्या घरी मस्त दही आपलं तयार झालेलं आहे। या दह्यापासून आपण इथे चक्का बनवून घेणार आहे। त्यानंतर आपण श्रीखंड झटपट बनवणार आहे बघा। झटपट आपण श्रीखंड बनवलेला आहे। त्यासाठी असं भांडं ठेवलेलं आहे, त्यावर जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर सुती कापड किंवा रुमाल घ्या। मी इथे रुमाल घेतलेला आहे। असं कापड ठेवायचं आणि त्यावर आपण सगळं दही घालून घ्यायचं आणि सगळं दही घालायचं व्यवस्थित असं बघा आणि त्याचं पूर्ण पाणी निथळून काढून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मी इथे बघा सगळं दही यामध्ये घालून घेतलेलं आहे। बघू शकता एकदम घट्ट असं दही आपलं लागलेलं आहे बघा। सगळं दही मी यामध्ये घातलेलं आहे, बघू शकता एकदम घट्ट दही आहे। आता हे पूर्ण आपल्याला इथे कापड घ्यायचं आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं याच्यातलं बघा। या पद्धतीने जेवढं निघेल तेवढं आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहे बघा। त्यामुळे अशी जाळी ठेवायची, त्याखाली भांडं ठेवायचं आणि छान पाणी काढून घ्यायचं बघा। या पद्धतीने पूर्ण असं इथे बघू शकताय पूर्ण सगळं पाणी निघलं जातं बघा। या पद्धतीने बघा इथे बघू शकताय। जास्त वेळ न लावता आपण हे चक्का बनवून घेणार आहे बघा। झटपट असा, अजिबात आपण हा रात्रभर किंवा जास्त वेळ ठेवणार नाही। झटपट असा, जेवढा जास्त वेळ चक्का ठेवला तर तो आंबट होतो, त्यामुळे झटपट असं आपण श्रीखंड बनवून घेणार आहे। इथे बघू शकताय यातलं मी जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता यातलं पाणी निघलेलं आहे थोडं। आता या पद्धतीने असं ठेवायचं, यावर थोडं प्लेट ठेवायची आणि त्यावर थोडं जड वस्तू ठेवायची आणि याला थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं। इथे बघा मी प्लेट ठेवते यावर आणि थोडीशी जड वस्तू ठेवा आणि याला मी इथे 10 ते 15 मिनटासाठी असंच ठेवून देते बघा। या पद्धतीने थोडं पाणी निघलं जातं बघा। इथे 10 ते 15 मिनटानंतर बघूया। आता असं ठेवून पण जास्त पाणी निघत नाही, त्यामुळे आपण हाताने याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते बघा। या पद्धतीने बघा पाणी किती निघतंय अजून याच्यातलं। असं या पद्धतीने आपण पाणी काढायचं बघा। जास्त पाणी आपलं निघतंय बघा। या पद्धतीने पाणी काढून घ्यायचं। इथे आपण पूर्ण पाणी याच्यातलं काढून घेणार आहे बघा। या पद्धतीने हे बघा छान पाणी निघतंय बघा अजून पण याच्यातलं, मी तुम्हाला दाखवते बघा। आणि नंतर आपण इथे बघा 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं, पण तरी पण या पद्धतीने आपण पाणी काढून घेतलेलं आहे। इथे बघा आता आपण सोडून बघूया। सोडल्यानंतर बघा साईडला जो चक्का आहे तो इथे घट्ट वाटतोय, जो मधला आहे तो थोडासा असा पातळ वाटतोय बघा। त्या पद्धतीने साईडचा चक्का आपण आत घालायचा, असं मिक्स करून घ्यायचं, खाली वर करून साईडचं असं मिक्समध्ये करून घ्यायचं। नंतर पूर्ण असं पाणी निथळून काढायचं। या पद्धतीने मी याला करून यातलं पाणी काढून घेणार आहे बघा। या पद्धतीने साईडचा मध्ये घ्यायचं, मधला थोडा साईडला करायचा आणि या पद्धतीने याच्यातलं पाणी काढून मी पूर्ण पाणी काढून घेते। या पद्धतीने मी याला थोडं असं करून मी याला 7 ते 8 वेळा हे असं करून पूर्ण पाणी काढून घेणार आहे बघा। जेवढं निघेल तेवढं यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा। इथे बघू शकताय मी 10 ते 15 मिनटं हे असं करून सगळं याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। घट्ट सरस आपला चक्का तयार झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते। असा आपलं याला जास्त वेळ अजिबात ठेवलेला नाही, त्यामुळे हा चक्का आपला अजिबात आंबट होत नाही, अजिबात आंबट नाही। हा चक्का आपण मोजून घेतलेला आहे। 1 कप आपला भरलेला आहे। त्यासाठी आपल्याला साखरचं प्रमाण किती घ्यायचं ते कळतंय। 1 कप आपला
चक्का तयार झालेला आहे. हा अजिबात आंबट नाही. त्यामुळे इथे बघा साखर आपण 5 ते 6 चमचे साखर घालणार आहे बघा. चक्का आपला आंबट नसल्यामुळे साखरचं प्रमाण आपण कमी घालणार आहे. इथे बघा या पद्धतीने छान असा आपण श्रीखंड बनवून घेणार आहे, जास्त साखर न वापरता. इथे बघा 4 ते 5 चमचे मी इथे साखर घालून घेते बघा. या पद्धतीने साखर घातलेली आहे. त्यामध्ये 4 ते 5 इथे वेलची घातलेले आहेत आणि हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय आपण पिठी साखर बनवून घेतलेली आहे. वेलची त्यासोबतच घातली होती. आता बघा साखर आपण 4 ते 5 चमचे घातलेले आहे. त्यामुळे 1 चमचा जादाच आपली पिठी साखर बनते बघा. या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं, अंदाज घेऊन पिठी साखर घालायची बघा. इथे बघू शकता या पद्धतीने मी पिठी साखर 4 ते 5 चमचे यामध्ये घालून घेते. पूर्ण मिक्स करून घ्यायची साखर घालून आणि नंतर लागली तर आपण राहिलेली यामध्ये घालून घेणार आहे. इथे बघू शकता मी मिक्स करून घेते बघा. या पद्धतीने साखर घातलेली आहे, पिठी साखर घातलेली आहेत या पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेते बघा. व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते पिठी साखर यामध्ये. पूर्ण सगळीकडे पिठी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि अंदाज घेऊन साखर घालायची आहे. पिठी साखर मी आता याच्यामध्ये सगळी पिठी साखर घालून घेते. आपण जेवढी पिठी साखर घेतली होती ती योग्य प्रमाण होतं बघा. आणि इथे बघा आता त्यामध्येच मी साखर घातल्याच्या नंतर इथे 2 चमचे इथे दुधामध्ये इथे 10 ते 12 केसरच्या काड्या भिजत घातल्या होत्या. छान असा रंग येतो केसरमुळे. इथे बघू शकताय 2 टेबलस्पून दुधामध्ये केसरच्या काड्या भिजत घातल्या, त्यामुळे रंग छान येतो. मस्त बघा चव टेस्ट छान लागते बघा. मस्त हे केसरचं घालून मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. 5 ते 5 मिनटं आपल्याला असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे क्रीमी असं आपलं श्रीखंड बनतं बघा. या पद्धतीने बघा छान फेटून घेतलेलं आहे. छान श्रीखंड क्रीमी मलाईदार आपलं तयार झालेलं आहे. बघू शकताय या पद्धतीने. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. थोडेसे बदामचे काप, थोडेसे काजूचे काप आणि पिस्ता आपण थोडेसे वरून घालणार आहे. या पद्धतीने तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स घालायचे असले तर तुम्ही घालू शकता. मी ड्रायफ्रूट्स घालून यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. छान असं आपलं श्रीखंड झटपट असं तयार झालेलं आहे बघा. झटपट चक्का बनवून आपण झटपट असं श्रीखंड बनवलेलं आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही झटपट बनणारं, झटपट घरच्या घरी घरच्या दह्यापासून चक्का बनवून असं श्रीखंड बनवून बघा. तुमचं पण श्रीखंड झटपट बनेल आणि अजिबात आंबट होणार नाही. छान टेस्टला एकदम मस्त लागेल. यापुढे गुढीपाडव्याला तुम्ही असं मस्त चविष्ट आणि एकदम छान असं मलाईदार श्रीखंड नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमचं पण श्रीखंड छानच बनणार आहे, एकदम टेस्टी आणि एकदम मस्त. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने श्रीखंड बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.